नमस्कार, एन बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नितीन भाले. मी आता अशा ठिकाणी उभा आहे, या लोकांचं खरंच अस्तित्व आहे का नाही असा यांना प्रश्न पडलेला आहे. कारण की मागील 17 वर्षापूर्वी यांचं पुनर्वसन करतो, यांना चांगल्या ठिकाणी घरं मिळवून देतो, घरं उपलब्ध करून देतो असे आश्वासित करून यांना सिग्नल कॅम्प या झोपडपट्टीपासून तिथनं बेदखल करून लातूर शहराच्या अगदी बाहेर आरवी गायरान असलेल्या ठिकाणी म्हणजे स्मशानभूमी असलेल्या या ठिकाणी त्यांचं वास्तव्य केलं. अशाच दलित वस्तीमध्ये राहत असलेल्या झोपडपट्टीमध्ये आरवी गायरान या ठिकाणी मी आता उभा आहे. इथल्या नागरिकांच्या बऱ्याच असंख्य अशा समस्या आहेत. या नागरिकांचं लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये तर मतदान आहे, मतदानाचा पुरेपूर वापर यांचा करून घेतात. परंतु मतदान झाल्याच्या नंतर यांच्या काय अडचणी आहेत किंवा यांच्या काय समस्या आहेत जाणून घेण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी यांच्याकडे येत नाही. हे इतके दुर्बल आहेत कारण की असुशिक्षितपणा असल्यामुळं यांना समस्या सुद्धा मांडता येत नाहीत. कारण की हातावरचं पोट असल्यामुळं सकाळी घरातून बाहेर जाणं, काम धंदा करणं आणि आपले जे काही लहान मुलं आहेत त्यांचं कसं तरी उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न हे महिला करतात, पुरुष पण तेच करतात. आणि त्याच्यामध्येच पाहता गेलं तर यांच्याजवळ कुठं शाळा नाही, त्याच्यामुळे शिक्षण पण योग्य त्या प्रमाणात मिळत नाही आणि जाण्या येण्याची खूप यांची मोठी कसरत आहे तारेवरची. काय वाटतं आजी, काय सांगाल, किती वर्ष झाली इथं राहतात? आता नाही आम्हाला जास्तीत जास्त 20 वर्ष झाले इथे. आता 20 वर्षानंतर आम्हाला इथं कसलीच कुठली सुविधा नाही. दुसरी गोष्ट आमचं काही कुठली सुविधा नाही, काय नाही. सुविधा म्हणजे आम्हाला रस्ता नाही. इकडला तर रस्ता सगळा घाण केला, आम्हाला लांब होतंय. इकडला रस्ता वड्याच्या साईडचा आम्हाला रस्ता करून देणे. 4 महिने झालं लाईटीचे खांब उभा केल्यात, लाईट आतापर्यंत नाही. मतदान जवळ आलं, आता मतदान येईपर्यंत येतात घरला आमच्या, हे करतो ते करतो म्हणतात. बाकी 5 वर्ष आमच्याकडे कुणी फिरकून बघत नाही. मग दुसरी गोष्ट रोजगार भेटत नाही आम्हाला. घरच्या बाया आमच्या कधी जात्यात कधी नाही, धुणं भांडे करतात. संध्याकाळी यायला 8-9 वाजतात. लाईट नाही रस्त्यानं. आणि वड्याला पाणी आलं म्हणजे तिथं फुल नाही, रस्ता नाही, सगळा कच्चा रस्ता आहे. लांबून येतात लोक, पार लांबून येतात, अडचणीतून येतात. मग आमचे गडी आल्यानंतर कधीतरी बायकाला आणाय जातात. दुसरी गोष्ट आमचे लेकरं बाळ लहान आहे, ते नालीचं पाणी जात नाही, काय नाही. मोठे मोठे साप निघतात. वडर समाज आहे, सगळं कचरा तिकडे टाकतात. मुतारीला सुद्धा बसतात. तिथं महादेवाचं मंदिर मी बांधलेलं आहे, तिथपर्यंत येऊ लगी बसतात. ही अडचण आहे आम्हाला. आणि बेरोजगार आहेत इथले लोक. बेरोजगार असल्यामुळं आम्हाला कुठंच कुठल्या समस्याला आमची समस्या मांडायला जायला आम्हाला वेळच भेटत नाही. मग आमचं हातावरचं पोट आहे, काय करायचं, का खायचं सांगा. नक्कीच एकूण पाहता गेलं तर अशा समस्या आहेत आणि अशा ठिकाणी हे वास्तव्य करतात जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीला राहणं फार कठीण आहे. तरी सुद्धा हे आपलं आयुष्य काढण्यासाठी कुठंतरी एक आपल्याला निवारा भेटलेला आहे, त्याच दृष्टिकोनातून हे राहत आहेत. वड्याचा जो प्रश्न आहे तो फारच जुना पण आहे. मग जाणं येणं कसं करता आपण आणि त्याची घर पडले तर सगळे पावसानं बदबद गळते. पावसाळ्यात तर आम्हाला बसायला जागा नसते घरात, एवढं पाणी गळते, सगळं किचकिच होते नुसतं सगळं. तर एकूण पाहता गेलं तर लातूर शहर मतदारसंघामधला हा अमित विलासराव देशमुख यांचा 24,000 कोटी रुपयांचा विकास आहे. आणि आपण पाहू शकता की हा विकास किती सुंदर आणि किती छान झालेला आहे. या नागरिकांच्या व्यथा अडी अडचणीला कधी सत्य सामोरं गेलेत का नाही गेलेत मला माहिती नाही, परंतु यांचं मतदान मात्र मिळवण्यासाठी आणि आपल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हे नक्कीच त्यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पाठवत असावेत असा एक संशय आहे. काही तरुण आपल्या सोबत आहेत जे की सातत्यानं वारंवार ते या गोष्टीचा पाठपुरावा करत असतात, नेहमी पत्रव्यवहार करतात मनपाला, कलेक्टरांना. त्याच गोष्टीच्या अनुषंगाने आपण त्या तरुणाशी जाणून घेऊयात. काय सांगशील, तरुण म्हणून सारखंच मागणी करत आहेस आणि मागतोस, सध्या वस्तुस्थिती या परिसराची काय आहे आणि एकूण मतदान किती आहे आणि यांच्या व्यथा आतापर्यंत जाणून घेण्यासाठी कोणी आलंय का? आतापर्यंत इकडे कोणी आलेलं नाही. इथलं टोटल जर मतदान पकडलं तर जवळपास आतापर्यंत 1200 ते 1300 मतदान आहे. प्रत्येक शहरामध्ये लातूर भागात प्रत्येक प्रभागामध्ये जर पाहिलं तुम्ही तर दिवसभरामधून गल्ली बोळामध्ये नाही म्हणलं तर 4 बैठकी, 4-5 सभा होतात. पण आरवी गायरांमध्ये मला एक प्रश्न असा पडतो की आम्ही नागरिक आहोत का नाही, आम्ही माणसं आहोत का नाही. आमचं तर मतदान शहरामध्येच आहे, परंतु आमच्याकडे कोणी देखील कुठलाही प्रतिनिधी एकतर येत नाही, पाहणी करत नाही ना आमची कुठल्या अडचणी विचारत नाही. याचं कारण काय आहे, कशामुळं? कारण विषय जो आहे इथला बरे आज जवळपास 17 वर्षापासून आहे.
एकतर प्रशासनाचे शासकीय अधिकारी घालून, पोलीस प्रशासनाला घालून, आज जी रस्ता आम्हाला 17 वर्षापासून येण्या जाण्यासाठी दिला होता तो रस्ता संस्थेच्या नावाखाली बंद करण्यात आला. आमच्या महिलाला लाठीचार्ज करण्यात आले. लाठीचार्ज करून ते रस्ता बंद करण्यात आला. त्याचं कारण काय होतं? आता आपण जर एखाद्या शेतामध्ये जर प्लॉटिंग पडली तर त्याला चारही साईडनं रस्ता दाखवला जातो. पण इथली जर नागरिकाची जर संख्या पाहिली तर जवळपास 4-4.5 हजार नागरिक आहेत तिथं रहिवासी. यांना मुख्य रस्ता कुठून आहे हे अजून देखील कळायला नाही. जे मुख्य रस्ता होता तो बंद केला. राहायला पलीकडल्या रस्त्याचा प्रश्न, त्याचा आणि आमचा काही संबंध येत नाही. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी स्मशानभूमी म्हणलं तर आरवी गायरान येथे आली ख्रिश्चन स्मशानभूमी आहे. अलीकडल्या साईडला लिंगायत स्मशानभूमी आहे आणि त्याच्या बाजूला हिंदू समाजासाठी दिलेली 36 गुंठे जागा हे जाळण्यासाठी आहे. तिथली जर परिस्थिती आज पाहिली तर तिथं लोक कचरा टाकतात. आणि परवाच्या दिवशी एक 17 वर्षाच्या मुलाची मयत झाली होती. त्याचं प्रेत जाळण्यासाठी आम्हाला मध्ये जायला देखील भीती वाटली ती दिवसा. तर आम्ही तिथला कचरा साफ करून त्या दिवशी त्याचं उघड्यावरती आम्ही प्रेत जाळलं, त्याची माती गेली. तरी तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. याचं कारण काय? आता पाठीमागे ओढर वस्तीमध्ये ते स्टिक लाईटी लावल्या. त्यावेळेस मी काही लोकांना विनंती करून मी म्हणलं की आमच्या इकडे 4-5 स्टिक लाईटी लावा. तर त्यांनी काय म्हणले, तुम्ही आमच्या हद्दीत येत ना, रोडच्या पलीकडला भाग हद्दीत येत नाही. म्हणजे एवढी बेकार परिस्थिती आमची आहे. ग्रामपंचायत म्हणजे एकूण असं म्हणायचं की तुम्ही कोणत्या देशातल्या कोणत्या बॉर्डरवर राहतात? एकतर मला तर असं वाटतंय की आम्ही भारताचे नागरिक नाहोच. एकतर पाकिस्तानहून आला म्हणून आम्हाला सर्टिफिकेट तर द्यावं, नाहीतर आम्ही भारताचे नाव म्हणून तर सर्टिफिकेट द्यावं. मतदान आल्याच्या नंतर ह्यांनी फक्त येतात. मतदान आल्याच्या नंतर पुन्हा 5 वर्ष तर एवढी बेकार परिस्थिती आहे. नक्की बरोबर आहे. पण असं वाटतंय का की 15 वर्ष झाले तुम्ही 17 वर्ष इथं वास्तव्य करताना 15 वर्ष झाले एकदा सुद्धा आमदार भेटीला आले नाहीत? येत नाहीत, कुणीच येत नाही तिथं. फक्त मतदान मागायला तेवढे येतात. मतदान मागायला सर्वजण मतदान पुरतच येतात. तर सर्वसहा या नागरिकांची एकच भूमिका किंवा एकच म्हणणं आहे की आम्ही भारताचे नागरिक आहोत का नाहीत अगोदर हे सिद्ध करा किंवा प्रमाणपत्र द्या. नसेल तर आम्ही पाकिस्तान किंवा इतर कोणत्या बांगलादेश अशा देशातून आलेलो आहोत का, की आमच्यावरच इतका जाणीवपूर्वक अन्याय का, आमच्यावरतीच एवढ्या तुम्ही अन्यायकारक जाची अटी का कशामुळे लादताय? जो रस्ता आम्हाला वावरण्यासाठी होता तो रस्ता सुद्धा तुम्ही बंद केलेला आहे. आणि आता सध्याचा जो तागायत रस्ता आहे तो रस्ता वापरण्याच्या लायक किंवा योग्यता नाही, अशीच या नागरिकांची मानसिकता आणि भूमिका आहे. तर हाच आहे 24,000 कोटी रुपयांचा विकास आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे या सर्वच नागरिकांची मागणी तर आहेत. परंतु येणाऱ्या आगामी काळामध्ये या लोकांचं आणखीन एक मत असं आहे की जोपर्यंत आमचा विकास होणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान तर करणारच नाहीत, परंतु मतदान रूपी यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. कारण दलित वस्तीमध्ये राहत असलेल्या या झोपडपट्टीमध्ये बहुसंख्यित लोक आहेत आणि मागासवर्गीय असल्या कारणास्तव हे असुशिक्षित आहेत. त्याच्यामुळे यांना कोणी वालीही नाही आणि यांना कोणी पुढारी नाही, यांना कोणी नेताही नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक ह्या लोकांना टाळण्यात येत आहे. आरवी गायरानहून घटनास्थळ नितीन भाले, NB मराठी न्यूज, लातूर.